कधी-कधी इतिहास मोठ्या संघांच्या विजयाने लिहिला जातो, पण काही वेळा इतिहास लिहिला जातो एका माणसाच्या जिद्दीने, एका छोट्याशा देशाचा, एका अनोळखी चेहऱ्याचा आणि अशा माणसाचा ज्याला जगाने जवळपास विसरलं होतं. 19 जून 2026 विश्वचषकाच्या मैदानावर स्पेनसारख्या महासत्तेसमोर उभा होता केप वर्डे आणि गोल पोस्टसमोर उभा होता एक 40 वर्षांचा योद्धा व्होजिन्हा. जग त्याला व्होजिन्हा म्हणून ओळखतं, पण त्याचं खरं नाव आहे जोसिमार एव्होरा डायस आणि त्याच्या टोपण नावामागे दडली आहे एक बालपणीची आठवण. लहानपणी जोसिमार आपल्या आजी आजोबांसोबत वाढला. परिसरातील मोठी मुलं त्याला चिडवायची, त्रास द्यायची आणि प्रत्येक वेळी तो रडत रडत आपल्या आजीकडे धावत जायचा. त्यामुळे त्याला चिडवण्यासाठी एक नाव पडलं, व्होजिन्हा. पोर्तुगीज भाषेत ज्याचा अर्थ होतो छोटी आजी. एकेकाळी चेष्टेनं दिलेलं हे नाव नंतर त्याची ओळख बनलं. अंगोलामध्ये फुटबॉल खेळताना त्याच्या संघात आणखी एक जोसिमार होता. गोंधळ टाळण्यासाठी त्याने स्वतःच व्होजिन्हा हे नाव स्वीकारलं. कुणाला ठाऊक होतं की एक दिवस हेच नाव संपूर्ण फुटबॉल विश्वात घुमणार होतं. केप व्हर्डे अटलांटिक महासागरातील छोटासा द्वीपसमूह. मर्यादित संसाधने, मर्यादित सुविधा, पण अमर्याद स्वप्न. विश्वचषकात पहिल्यांदाच सहभागी झालेला देश आणि त्या देशाच्या आशा सांभाळण्याची जबाबदारी होती 40 वर्षीय व्होजिन्हावर. समोर होता स्पेन, विश्वचषकाचा प्रबळ दावेदार, तांत्रिकदृष्ट्या सक्षम, अनुभवी, जगप्रसिद्ध खेळाडूंनी सजलेला. सामन्याची सुरुवात झाली. स्पेननं चेंडूवर 70% अधिक नियंत्रण ठेवलं. 27 वेळा गोल करण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी एक माणूस त्यांच्यासमोर उभा राहिला, व्होजिन्हा. त्या रात्री तो फक्त गोलरक्षक नव्हता, तो आपल्या देशाच्या स्वप्नांचं रक्षण करणारा सैनिक होता. जगातील नामांकित आक्रमक त्याला भेदू शकले नाहीत. गोलपोस्टसमोर उभा असलेला 40 वर्षांचा माणूस त्या रात्री जगातील सर्वोत्तम खेळाडू ठरला. शेवटची शिट्टी वाजली. स्कोअर होता 0-0. पण हा साधा अनिर्णित सामना नव्हता, हा होता इतिहास. केप व्हर्डेचा पहिला विश्वचषक होता आणि त्या इतिहासाचा सर्वात मोठा शिल्पकार होता व्होजिन्हा. त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते, कारण काही विजय ट्रॉफी जिंकून मिळत नाहीत, ते संघर्ष जिंकून मिळतात. कालपर्यंत ज्याला फक्त काही हजार लोक ओळखत होते, तो एका रात्रीत जगभर पोहोचला. लाखो लोकांनी त्याचं नाव शोधलं, त्याच्या संघर्षाची कथा ऐकली. त्याच्या आईला आर्थिक आणि व्हिसासंबंधी अडचणींमुळे सामना पाहायला येता आलं नव्हतं, पण मुलानं संपूर्ण जगाला तिचा अभिमान वाटावा असा क्षण दिला. व्होजिन्हाची कथा फक्त फुटबॉलची नाही, ती प्रत्येक शेतकऱ्याची कथा आहे, जो पाऊस नसला तरी पुन्हा पेरणी करतो. ती प्रत्येक कामगाराची कथा आहे, जो रोज नव्यानं संघर्ष करतो. ती प्रत्येक स्वप्नारू माणसाची कथा आहे, ज्याला सांगितलं जातं की आता उशीर झाला, पण स्वप्नांना कधीच उशीर होत नाही. लोक तुमच्या नावावर हसतील, तुमच्या कमकुवतपणावर टीका करतील, पण जर तुम्ही हार मानली नाही तर एक दिवस तेच नाव तुमची ओळख बनेल. कारण वय फक्त आकडा असतो, खरी ताकद असते स्वप्न पाहण्याची हिंमत आणि शेवटपर्यंत लढण्याची जिद्द.